जालन्यामध्ये रामनवमीला तलवारी निघल्यात. किती लोकायला माहिती? किती लोकायला माहिती? आणि कशावरून आपलं काश्मीर होणार नाही? आपण जे शिवजयंतीला महाराज आणायला लागलो, महाराजही शिवजयंतीबद्दल बोलायला लागले. शिवाजी महाराजाबद्दल कोणाला माहित नाही? बारक्या, शिवाजी महाराजाचा जन्म कुठं झाला? कोण्या किल्ल्यावर? सांगा ना कोणी बी तुमच्यातलं. तुमच्या पुढं का हानू हानू घेऊ का काय आता? कोण्या किल्ल्यावर झाला? कोण्या खानाचा कोथळा बाहेर पाडला शिवाजी महाराजांनी? अफजल खानाचा. ते बोलतेत का नाही? म्हणजे प्रत्येकाला शिवाजी महाराजाचं चरित्र माहिती आहे. बरोबर, सांगू द्या. ऐक ना, प्रत्येकाला शिवाजी महाराजाचं चरित्र माहिती आहे का नाही? मग जयंतीला तेच सांगायचंय. कशासाठी? आपण त्या मार्गाने वागावं म्हणून. बर का, कितीही बोललो तरी कमीचे. बर का महाराज, एक वाक्य बोलू का? कदाचित एखाद्या व्यक्तीला राग येईन, आला तर येऊ द्या. उद्या तुमच्या बायकोवर होणारा अत्याचार, तुमच्या बहिणीवर होणारा अत्याचार जर तुमच्या डोळ्यांनी पाहायची शक्ती असेल ना, तर खुशाल असे झोपून राहा. आणि होणार झाला नाही का? अरे 16व्या शतकाच्या अगोदर पहा. अरे ती चारही यवनी सैना या महाराष्ट्राच्या छातीवर थैमान घालत होत्या. दिवसा ढवळ्या आपल्या मुली उचलून नेल्या जात होत्या, त्यांच्यावर बलात्कार होत होते. आणि हे सर्व डोळ्यांनी पाहत होते. कोण? हिंदू पाहत होते. पण आमच्या राजाने हाडाचं काळे केले, रक्ताचं पाणी केलं. अरे लय मोठे देवावरती दुधाचा अभिषेक करून स्वतःसाठी काहीतरी भोग मागणारे, पण स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून जनतेसाठी बरं का स्वराज्य मागणारे आमचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज भोसले. आणि महाराज तेवढी तळमळ केली बरं का. या महाराष्ट्राचं वैभव आहे. या महाराष्ट्रामध्ये एक साधू असे झाले, त्यांनी हातात तलवार घेतली नाही, युद्ध केलं नाही, पण लोक त्याला राजा म्हणतात. ते म्हणजे आमचे ज्ञानोबा आहे. बरोबर का? ज्ञानी यांचा राजा. आणि याच महाराष्ट्रात एक राजा असा झाला, त्यांनी कीर्तन केलं नाही, प्रवचन केलं नाही, शिवमहापुराण नाही, काहीच नाही, पण लोक त्याला महाराज म्हणतात. ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत, राजाधिराज, सिंहासनाधीश, जिजाऊ पुत्र श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज भोसले. लोक त्यांना महाराज म्हणतात. अरे किती बोलावं? अरे ज्या बाजाराने हातामध्ये तलवार घेतल्याच्या नंतर शत्रूच्या पायाखालची जमीन सर सर सरकते ना, त्या बाजाराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले. अरे ज्या बाजाराचं नाव घेतल्याच्या नंतर शत्रूच्याही बहिणीला आधारस्तंभ वाटतो ना, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले. अरे ज्या बाजाराचं नाव घेतल्याच्या नंतर शत्रूच्या छातीतला श्वास छातीत दबून राहतो ना, त्या बाजाराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले. आणि आपण त्यांचे मावळे आहेत महाराज. नुसत्या जयंत्या साजऱ्या नका करू, जयंती साजरी करा. अरे महिन्याला एकत्रित या, पोरांनो व्यायाम करा, शक्ती एकत्रित करा. गावोगावमध्ये 100-200 मुलाचा ग्रुप करा आणि आपला धर्म वाचवण्यासाठी एकत्रित या. काही करा, गाडे टाका, गुपचुपचे गाडे, फुगे विका, पण आपला धर्म पुढे आणायचा प्रयत्न करा. अरे ज्या दिवशी आपण सर्वजण एकत्रित येऊन जागू ना, त्या टायमाला म्हणता येईल वीरात वीर दवडले एक साथ, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, असं म्हणता येईल बरं का. म्हणून जागे व्हा. आणि ही आपली सर्व जी मंडळी ना, ही फिरणारी, यायला माहिती आहे किती बेजारी. आपण जातीत पंथात गावागावात वाटल्या गेलो, आहे की नाही? असं नाही की ते वाटल्या गेले नाही, बाकीचे लोक वाटल्या गेले, पण धर्मकार्य असलं त्याचे किती एकत्रित येतात समाजकार्यात. आणि आपली फाकाफाकी होते. आपले काय होते? फाकाफाकी होते. म्हणून एकत्रित या, सर्वांनी एकत्रित या. ज्या टायमाला आपण एकत्रित येऊ ना, त्या टायमाला म्हणता येईल आलं 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 गाड्यांनो भगवो वादळ आलं, चला उठा रे उचला भगवा हो, चला उठा रे उचला भगवा, दैन्य आता संपलं, दैन्य आता संपलं. आलं 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 भगवा वादळ आलं, आलं 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 गाड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गाड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गाड्यांनो भगवा वादळ आलं. बोलण्यासारखं खूप आहे बरं का, पण 2-4 तास कथा केली